नमस्कार. रिक्त पात्र गैरहजर राऊंड कधी लागेल हा प्रश्न नेहमी वारंवार विचारला जातोय आपल्या समाज माध्यमाच्या माध्यमातून, परंतु त्याच्या संदर्भातलं आयुक्त कार्यालयाचं उत्तर तुम्हा सर्वांना माहिती आहे, तरी सुद्धा तुम्ही नेहमीच लाईव्ह असू द्यात आपल्या बालुशा माने ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती किंवा काही असू द्यात, तेव्हा मात्र तुमचा हा प्रश्न 100% असतो की हा राऊंड लागणार आहे का, कधी लागणार आहे, मग त्याच्यामध्ये माजी सैनिकच्या राऊंडचं काय, याच्या संदर्भात म्हणजे रिक्तापात्र गैरहजर शिक्षक भरती 2022-23च्या दुसऱ्या टप्प्याचा रिक्तापात्र गैरहजर राऊंड बद्दल मी बोलते. हे स्पेसिफिकली मला सांगावं वाटतं. आणि याच्या संदर्भात मंत्रालयातून जेव्हा फॉलोअप घेतला गेला त्याच्या संदर्भात त्यांनी काय सांगितलं, आयुक्त कार्यालयातून काय सांगितलेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. शिक्षकांच्या हक्कासाठी सन्मानासाठी आपण शिक्षक भरती 2022 मध्ये सुद्धा तेवढ्या तत्परतेने लढलेलो आहोत आणि जिंकलेलो सुद्धा आहोत. परंतु आता इथं नक्की काय गोंधळ आहे ते सुद्धा आपण इथं पाहतोय. आणि या आपण चॅनलच्या माध्यमातून नुकतीच आपण आयुक्त कार्यालयाला 27 नोव्हेंबरला जी भेट दिलेली आहे त्याच्यातून आपल्यापर्यंत जे आउटपुट आलेलं आहे ते तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळत राहील. आता सर्वप्रथम रिक्त पात्र गैरहजर राऊंड संदर्भात जेव्हा आपण बोलतोय तेव्हा हे लक्षात घ्या की तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, जेव्हा परिपत्रक निघाली दुसऱ्या टप्प्यासंदर्भात तेव्हा रिक्त पात्र गैरहजर राऊंड लावू असं सांगितलं होतं. परंतु त्याच वेळेस त्यांनी दुसरं एक परिपत्रक काढलं होतं. आता डेट्स माझ्याकडे सुद्धा आहेत, नक्कीच तुम्हाला याच्या संदर्भातल्या पुराव्यानुसार सांगा. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की नव्याने येणाऱ्या जाहिराती असतील तेव्हा मात्र नव्यानं पदभरती होईल आणि त्याचनुसार आता मात्र रिक्त पात्र गैरहजर राऊंड शिक्षक भरती दुसरा टप्पा होणार नाही. येस, हे तुम्ही खरं ऐकताय. कारण तो आता त्याच्या ज्या जागा आहेत त्यामध्ये आता नवीन संच मान्यतेमध्ये ऍड ऑन केलेल्या आहेत आणि त्या टेट 2025च्या शिक्षक भरतीला येणार आहेत. सोबतच आता जी दुसरी होप्स होती माजी सैनिकचा राऊंड 484 जागेसाठी आपण स्वतः पाठपुरावा केला होता, आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव सुद्धा मागितला होता. तेव्हा त्यांनी उत्तर दाखल काय दिलेलं आहे ते सुद्धा आपण पाहूया. मित्रांनो, माजी सैनिकाचा 10%चा राऊंड लागला नाहीये आणि तो राऊंड 2022च्या शिक्षक भरतीमध्ये लागणार आहे, कारण तो राऊंड त्यांना लावावाच लागणार आहे. परंतु जो ह्याचा उर्दू माध्यमचा राऊंड असेल किंवा जो माजी सैनिकचा राऊंड असेल किंवा जो काही रिक्त पात्र गैरहजरचा दुसऱ्या टप्प्याचे हे सगळे राऊंड असतील ते मात्र सध्या शालेय शिक्षण विभाग घेणार नाही. त्याच्यामध्ये माजी सैनिकच्या जागा घेण्यासाठी प्रस्ताव आज माजी सैनिक समाज कल्याण विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे. परंतु त्यांनी त्याला मान्यता दिली नाही. त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा आमच्या कॅन्डिडेट लागले पाहिजे त्याच्यासाठी राऊंड लावा. इन केस तो थोडासा होप आहे, परंतु तरी सुद्धा रेअर होप आहे. जर त्यांचा 10%चा राऊंड जर शालेय शिक्षण विभागानं लावला तर मात्र त्या 484 जागा दुसऱ्या टप्प्यातल्या शिक्षक भरती 2022-23च्या नंतर नक्कीच लागेल तो. परंतु तो 10%चा राऊंड लागायला किती वेळ होतोय आणि तो कधी लागेल याच्याबद्दल अजून कोणतेही डिटेल्स नाही आहेत. परंतु 10%चा राऊंड नक्की माजी सैनिकचा लावला पाहिजे. आणि याच्या संदर्भात जेव्हा आयुक्त साहेबांची चर्चा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय वाटतं, माजी सैनिक लागायला नकोत का भरतीमध्ये? 100% लागायला हवेत. पहिल्यांदा त्यांनाच प्रिफरन्स द्या, नंतर त्या जागा कन्वर्ट करून त्याच प्रवर्गाच्या जनरल कॅटेगरीला द्यायला हव्यात. असं ते तर आहेच, म्हणजे त्यांचे उमेदवार तर लागायला हवेत, त्याच्यावरती त्यांचं काम चाललेलं आहे. परंतु मित्रांनो, जवळपास 2022-23च्या शिक्षक भरतीचा चॅप्टर क्लोज करण्याच्या पाठीमागे शासन लागलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या याच्या संदर्भातले अनुभव, तुम्ही सुद्धा शालेय शिक्षण विभागाशी भेट दिली असेल, आतापर्यंत नेहमी ऑथेंटिक माहितीसाठी तुम्ही या सोशल समाज माध्यमांच्या माध्यमातून आपल्याशी भेटत आहात. परंतु मित्रांनो, सध्या म्हणजे सपाट एकदम त्यांनी पूर्णतः हे ठरवलेलं आहे की आता हे पुढे अजून एक्सटेंड करायचं नाहीये. कारण त्याच्यामध्ये अजून एक गोंधळ झालाय की संच मान्यता करावी लागली सप्टेंबरपर्यंत आणि नवी संच मान्यता त्याच्यामध्ये आली. आता संच मान्यता, जुन्या संच मान्यतेनुसार जरी शिक्षक भरती होत असली तरी सुद्धा आता ते पाठीमागच्या याला ते प्रिफरन्स देणार नाहीत. आता नवीन संच मान्यतेनुसार किंवा जुन्या संच मान्यतेनुसार ज्या जागा अपलोड करतील त्या 2025च्या शिक्षक भरतीलाच देण्याचा यांचा मानस आहे. याच्याबद्दलचे अजून काही डिटेल्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. परंतु शासनाने हा कुठंतरी हक्काच्या जागांवरती कुठंतरी गदा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या संदर्भात 3 कोर्टामध्ये केसेस सुद्धा आहेत तुमच्या माहितीसाठी. आणि आता या केसेस असल्यामुळे त्यांना आता कुठलं तरी कारण सुद्धा सापडलेलं आहे. परंतु त्या कितपत ऍक्टिव्ह आहेत आय डोंट नो, कारण त्या केसेस जेव्हा टाकल्या होत्या त्याला जवळपास आज मे महिन्यामध्ये त्या टाकलेल्या आहेत. तेव्हा एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा आपला राऊंड
दुसऱ्या टप्प्याची जेव्हा प्रोसेस सुरू झाली त्याच्यानंतर तेव्हापासून अजूनही त्याच्या संदर्भातल्या कुठल्या डेट्स आहेत, काय आहे, त्याच्या संदर्भातलं कोणतीही माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही. माहिती पोहोचली तर तुमच्यापर्यंत कळू. परंतु मित्रांनो, दुसऱ्या टप्प्याचा रिक्तापात्र गैरहजर राऊंड, माझे सेनेच्या राऊंडबद्दल एवढीच माहिती आपल्याला, ऑथेंटिक माहिती या शालेय शिक्षण विभागाने आपल्यापर्यंत सांगितलेलं आहे. ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड.